गुड इव्हनिंग. आज मी आमच्या या गेटनं सुरुवात करते. ही आमची बिल्डिंग आहे, अक्षय प्लाझा. आणि आता थोड्याच वेळात आता शाळा सुटेल, थोड्या वेळाने गर्दी होईल. आज आपण या साईडच्या बिल्डिंग बघूया. ही काही या अशा बस उभ्या आहेत महागणपती म्हणून बोलले. तर आता चला आपण इकडून जाऊया, इकडून सुरुवात करूया आपण. तर आज आपण 19 सेक्टर 19 इकडून निघूया या बाजूनं. त्या दिवशी काल तुम्हाला त्या बाजूने दाखवलं ना वॉक, आज या बाजूनं वॉक करूया. जर लाकडं बरीच आहे तिकडे तोडून ठेवलेली. ही अजून काही लाकडं या लोकांनी उचललेली दिसत नाही आहे. पहिला इकडे अशा गाड्या लागत नव्हत्या, चला. त्या दिवशी झाडं कापली ना, तर ती तशीच आहेत, ती काही उचललेली नाही. ती कुठे ते स्मशानात वगैरे नेतात ती कॉर्पोरेशनवर. ही इकडे ना, काल मी सांगायचं हे झालं, ही निलांबरी बिल्डिंग आहे, हावरेची निलांबरी. आणि आमची आहे ती अक्षय प्लाझा. आणि ही ती पाण्याच्या टाकीचा परिसर आहे. आता मी आली नाही इकडून अशी, ही झाडं कापलेली, तर ही पाण्याच्या टाकीचा परिसर आहे. आणि आमची त्या कोपऱ्यात आमची आहे बिल्डिंग अक्षय प्लाझा. आणि इथून पुढे सगळ्या प्लाझाच आहेत. आणि आमच्या त्या कोपऱ्यात समोर आहे ती पण अजंठा प्लाझा आहे. आणि ही ती पाण्याची टाकी आहे इकडे. आणि ती भूमी कोलस आहे. काल मी तुम्हाला त्या कोपऱ्यातनं दाखवली ना, हे गार्डन आहे, पाण्याच्या जलकुंभाचा परिसर आहे. ही इकडे हावरेची बिल्डिंग आहे निलांबरी. आणि त्याच्या बाजूची ही महावीर प्लाझा आहे. ही महावीर प्लाझा आहे. तर कळालं का? तर प्लॉट नंबर 06 आपला ह्या बाजूचं आहे. हा पण एक कॉर्नर आहे 19चं, ही स्टार्टिंग आहे 19ची. आणि इकडे हा रोड NHP रोड म्हटलं जातं. आणि इथून हा रोड तसा लास्ट खाली ICI बँकेच्या कोपऱ्यावर जातो. आणि तिथे मग तो त्या बाजूनं तो तिकडे पेटणीला जातो. आणि इकडे खाली तो सेक्टर 19 पुढे असं, पुढे तो 19 नंतर तिकडे 3ला वगैरे, 3ला नाही 16ला जातो सरळ. तर ही महावीर प्लाझा आहे. इकडे मोस्टली मला वरून चाललं पाहिजे, कारण इथे 2दा-3दा असे ॲक्सिडेंट झालेले आहेत चालता चालता की नाही, लेडीजला उडवलेला आहे. आणि आम्हाला आमच्या घरातूनच दिसले का इकडे असाच हे सर्व. हे बघा यांचा भोंगळ कारभार. आणि हे असं सगळं ठेवलं आहे बघा. हे कधी उचलणार आहेत काय माहिती. आणि हा पाण्याच्या टाकीचा परिसर आहे. बरं झालं मी आलेली वॉकला. तर आता वॉकला आपण आलो, तर हे बघा असं इकडे कचरा कोणी फेकून दिलं आहे, कोणी काय. तर ही इकडे ही पाण्याच्या टाकीची ही परिसर आहे असा. हे बघा इथून कुणी पण इथून उडी मारून तिकडं जातं. तरी मी तुम्हाला ते गेट नाही दाखवलेलं. ते गेट तर खूपच छोटं आहे, म्हणजे इतकं की कोणी सहज त्या गेटवरून उडी मारली, इतकं छोटं आहे ते गेट. ॲक्च्युली आता आपण पुन्हा की नाही, आपण एक 15-20 पावलं पुन्हा पाठी जाऊया. हे बघा इकडूनच जाऊया आतमधून. पण आतमधून जायला की नाही 15-20 पावलं, मी तुम्हाला बोलली ना 15-20 पावलं, परंतु नाही जाता येत. तिकडून ती हे आहेत ना, काय बोलतात. तर आता ते अजून किती 20 पाव आमच्या अगदी गेटच्या बाजूलाच आहे. मी काही इकडून दाखवते. ही काही उचललेलीच दिसत नाही. बघा ही लाकडं आहे तशीच आहे. आणि हे ते गेट आहे जे मी तुम्हाला सांगते ना. हे बघा हे ते गेट आहे. बघा किती छोटं आहे. कोणी पण ह्याच्यावरून उडी मारून तिकडे जाऊ शकतं. आणि जातातच मोस्टली. खूप आहे, कोणी कसंही जातं. हे बघा काय लिहिलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका जल उदंचन केंद्र सेक्टर 19. आणि ती आमची खिडकी आहे, ती माझी खिडकी आहे, ती दिसते ना, ती खिडकी आहे आमची. ती खिडकी आहे, ती माझी खिडकी आहे. तर इथून कुणी पण असं ना
उडी मारून याच्यावरून जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं इथं बेवारस असं बेवारस आहे. एवढं मोठं पाण्याचं आहे जल केंद्र पाण्याची टाकी ठीक आहे. ती मोठा पाण्याचा जलकुंभ आहे तो जो आहे ना व्हाईट कलरचा तो दिसतोय का तो त्या झाडाच्या हां हां तो बघा तो जलकुंभ आहे. तर मी त्या दिवशी की नाही इकडे आली. आमच्या सोसायटीतल्या एका सदस्यानं ना तिथे ही झाडं पण लावली स्वतःहून उतरून त्यांनी. तर हे बघा असा हा तो गेट आहे आणि कोणीही इथे ह्या गेटला काय कसं लावलं हे बघा. ही कडी पण आहे ती पण काय एवढं लॉक लावलं एकदम छोटंसं आहे की नाही. लॉक पण आहे काय माहीत नाही. हे बघा ते काय फायदाच नाही आहे. कोणी पण इकडे कचरा टाकतं आणि कोणीही कचराच्या टाकतं परंतु कोणी आतमध्ये उडी मारून जातं आणि मग लघवी करणार बाथरूम काहीही करतात काही ज्याला जे वाटेल तो म्हणाल. आणि ती माझी विंडो आहे ती आहे ना ती तिथे दिसते ना ती रेड कलरची ती बघा ती साडी ती आमची खिडकी आहे. तर असा सर्व हा प्रकार आहे. तर आता आपण असं फिरून असं ह्या रस्त्यानं फिरून तिकडे जाणार आहोत. ही आमची बिल्डिंग आहे बिलकुल. हे बाजूचं गेट आमचं अक्षय प्लाझा आहे. चला आता आपण परत एकदा दाखवते तुम्हाला की ते आमचं गेट आहे अक्षय प्लाझा. तर कोण सायकल लावायला हे बघा हे आमचं गेट आहे. गेट आमचं आता ओपन ठेवलं ते आमचं गेट आहे अक्षय प्लाझा. आणि आता ही शाळेच्या बसेस सुरू झाल्या येणं. हे बघा आता ही शाळा आहे इथे NHP स्कूल आहे. या बसेस यायला सुरुवात झाली. तर हे लोक असे मध्ये कशा पण गाड्या लावतात त्याच्यामुळे रोजचं आम्हाला ट्रॅफिक. ते माझं घर आहे ते जे आहे ना ते जाळीचं ते माझं घर आहे. दाखवते तुम्हाला लिंबू मिरची चायला इकडे लिंबू मिरची पण टाकते. ते आमचं घर आहे ते वरती आहे ना ते आमचं घर आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे ना असं तिथपर्यंत आहे. तर असं आमचं गेट आहे. मी आता ह्या गेटनं चालली बाहेर. आता आपण इकडे बघा सगळ्या शाळेच्या बसेस आता शाळा सुटली तर सगळे असे हे चालू झाले. आता खूप गर्दी. आता या रस्त्याने तुम्हाला जाताच येणार नाही. ते बघा सगळ्या बसेस चालूच आहे. ते बघा कितीतरी त्याच्यामुळे हा आमच्या गेटपासून असा आहे परिसर की इकडे कोणी पण गर्दुले कोणी आता पण बघा ना तिथे काय केलं. तर हे बघा आता इथे ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात होणार. असे लोक गाड्या उभ्या करतात. एकानं गाडी आडवी घातली उभी केली की मग असा सगळा परिसर आपला हे होतो. इथे रोजचं आहे रोजची कटकट आहे रोजची कटकट आहे रोज. ते बघा आता बस येणार आणि आता खूप बस आहे खूप बसेस आहे खूप बस. तिकडून आता ह्या थांबल्या ते बघा सगळ्या आता अशा लाईनीत थांबल्या. आता मी नाही जाऊ शकत त्या बाजूला कारण मी कशी जाणार. सगळ्या अशा फिरून त्या पटणी मार्गानं बहुतेक जात असतील. इकडून कुठून जातात मला माहिती नाही आहे कारण इकडून ते ब्रिजवरून कशा जातात जर मुलुंडला जाणार असतील तर मला माहीत नाही. पण याच्या सेक्टर 19वरून अशा तिकडे जातात सगळे. खूप बसेस आहेत खूप. ते बघा येतच राहणार सतत एकाला एक लागलेल्याच असतात. खूप साऱ्या बसेस आहेत ते बघा. खूप बसेस लागलेलेच आहेत अशा. त्या गेटमधून बाहेरच पडतात त्या गेटमधून बाहेरच पडत असतात.
एकदा निघून गेल्या की मग ह्या ज्या आहेत महागणपती, अजून दुसऱ्या अशा ज्या आहेत ज्या लोकल असतील तिथल्या, त्या पण आहेत, 5-6 आहेत त्या. याच सर्व निघून गेल्या की काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु ह्या ज्या इथल्या आहेत ना लोकल, ह्या अशा इथे उभे केलेल्या, ह्या खूप त्रासदायक असतात. यांची मुलं अक्षरशः त्या कोपऱ्यावर तिकडं उभी राहतात आणि तिकडून मग आरडाओरड आणि किती काय आणि किती वेळ, आता ते अर्धा तास थांबतात. हे पॅरेंट कसे अशा मुलांना असं कोणाच्या भरोशावर असं करतात. अशा ह्या बसेस ये तुला पण घेते. खूप त्या गेटमधून आता येतच आमच्या साळवेंचा मुलगा आहे तो काय करत गेला. मुलं आता किती पटापट मोठी झाली व खायला पण नाही होत. आज मी म्हटलं ना मागे किती जवळजवळ 20 वर्षानं मी या ह्याच्यात गेलेली पाण्याच्या या टाकीमध्ये. तर आज म्हटलं चला आज आपण उभं राहूया खाली की ह्या कशा बसेस येतात, त्याचा इथे त्रास होतो, किती त्रासदायक आहे इकडे गाड्या. रोड खूप मोठे आहेत नवी मुंबईत, तरी पण ते कसं झालं आहे उगाचच माणसाला हे असतं ना. तुम्हाला खरं सांगू का, स्त्रिया अशा आहेत की अक्षरशः इथे जवळच्या सोसायटीत राहतात पण स्कूटी घेऊन येतात, पुरुष पण तसे. तर त्यामुळे काय होतं, असं स्कूटीची पण खूप तिकडे कोपऱ्यात खूप साऱ्या स्कूटी लागलेल्या असतात आणि उगाचच मग त्या गाड्यांची गर्दी होते. उगाचच त्या गाड्यांची गर्दी होती. आता तुम्हाला त्या कोपऱ्यावर दाखवते, इकडे एवढं नाही, इकडे एकदा निघून गेले ना इकडे अशा गाड्यांची इतकी गर्दी असते, त्याच्या तोंडाला बांधा. आता हे बघा, ही कशी त्यांनी मध्येच लावली आहे, ही गाडी मध्येच उभी केली. हे बघा, आता ह्या 2 ऑलरेडी लागल्यात. आता हा माणूस बघा कशी मध्येच उभी करून ठेवली. तर असे कसेही लावून जातात गाड्या, तर याला काही अर्थच नाही आहे. आता ही गाडी कधीपासून उभी आहे, इकडचं मालक किती गेलं काय माहिती लावून. अशी रोडवर अशा गाड्या पार्क केलेल्या असतात. मग ते जरासं काय झालं की लगेच अशी गर्दी होते आणि आणि मग आम्ही इथे राहतो वरती. तो बघा, तो आमचा हा आमचं घर आहे, तो माझा फ्लॅट आहे. तर आता बघा तुम्ही हे बघू शकता, हे बघा कशा गाड्या अशा लागतात. हे चुकीचं आहे ना. आता त्या पण समोर बघा त्या स्कूटी कशा लावल्यात, ऑलरेडी 4 व्हीलर आहे. कोणी कसंही इथं कोणाला काही राहिलेलं नाही आहे. आता तो पण एक माणूस बघा, ती 75 MH4 तो ह्याच्यात या वेड्यासारखी अशीच मध्ये लावून गेला. हा 43BG 9620 हा तसा लावून गेला आहे. तर तसंच आता तो आहे तिथे, तो पण तिथे लावून गेला. त्याच्या गाडीचा नंबर काय आहे बरं, MH43 C7562. ती जी गाडी आहे ना ती मध्येच तो लावून गेला. काय पडदे बिडदे पण आहेत त्या गाडीला, 4 व्हीलरला त्या. तर ती एक मोठी बस आहे, पिवळी बस, आणि तिथे ती व्हाईट गाडी लागली. आता हा पण बघा, हे तर निव्वळ मनमानी करून गेला या गाडीचा. कोण आहे बघा, हे सगळं असं चाललं आहे इकडे. कोण आहे इथे, पोलीस हवालदार पाहिजे किंवा कोणीतरी इकडे असं ट्रॅफिक. इथे कसं ह्या लोकांना काय वाटतं की यांना जे अशी मुलांना काढायला दिली. आता हे बघा हे रस्ता बघा, मी आता कशी बीच में क्यों लगाया है, खोलो नहीं, काच निकल. बीच में क्यों गाडी खडी की आपण, मध्येच कशी उभी केली गाडी तुम्ही? कुरिअर गेलाय ना, कुरिअर गेलाय, कुरिअर द्यायला. कुठे? आतमध्ये गेला कुरिअर द्यायला. अहो पण तुम्हीच एकटे असे मध्ये रोडवर फक्त काय तुम्हीच गाडी चालवणार, दुसरं कोणी चालवायचं नाही? बघा ना, आता तुमची गाडी बघा कशी आहे, तुम्हीच बघा. तुमची गाडी इकडे, ही गाडी आहे, मग येणारी गाडी जाणाऱ्या गाड्या कशा जातील? बघा ना, तुम्ही आहात, मला माहीत नव्हतं गाडीमध्ये. मी आपल्या याची शूटिंग करते. जाऊन तुमचं जिकडे मुलं घ्यायची तिथे तुम्ही केव्हा या ना, आधीच काय येतं.
अहो पण असं नसतं ना, असं नाही चालत रोड. मग आम्हाला किती त्रास होतो रोजचा आहे 3 टायमाचा. आम्ही काय म्हणत नाही तुमचा बिझनेस आहे, ऐकलंत काय? तुमचा धंदा आहे, बिझनेस आहे. तुम्ही अहो मुलं आमची पण या शाळेत लहानची मोठी झाली, या शाळेत लहानची मोठी झाली. पण आम्ही असं कधी कोणाला असं पण आता तुम्ही तुमची गाडी सरळ सरळ मध्ये नका ना उभी करू. काय ते काय ते का करता म्हणजे मला त्रास होतोय. मी इकडे कंप्लेंट केलेली आहे, मी उद्या हेच सगळं दाखवेल. अहो पण तो कधी येईल काय येईल, तुम्ही एक ठिकाण धरा ना, तुम्ही एक ठिकाण धरा, कुठेतरी उभी करा ना. बघितलं का ते म्हणतात व्हिडिओ शूटिंग कशाला करते. हां त्यांनी एक ठिकाण धरलं पाहिजे ना कुठलं तरी. आधी इथे आता बघा, आता बघा ती गाडी हल्ली. आता तुम्ही बघू शकता की कसा रस्ता रिकामा झाला. आता दोन्ही बाजूने कशी वाहनं जायला यायला लागली. आपला मराठीच माणूस होता तर मराठी माणसांना आधी हे सांगितलं पाहिजे. आता बघा ती कशी तिकडे गेले, तर आता त्या बाजूचं बघा कसं व्यवस्थित आहे. तो हा मोठा बसवाला उभा आहे, राहू दे, तो त्याच्या तिकडे आहे. आता ही मुलं अशी बरोबर लाईनमध्ये जातील, पण हा माणूस कसा इथे उभा होता. परत अजून तर मी फक्त तुम्हाला इथलंच दाखवलं आहे, अजून मी तुम्हाला त्या बाजूचं दाखवलेलं नाही आहे. त्या बाजूचं पण आता आपण जाऊया. आता हा रोड रिकामा झाला. आता हे बघा एवढी जागा रिकामी झाली, आता लोक यायला जायला लागली. आणि इथे हे बघा हे कचरा किती आहे. हे कॉर्पोरेशनवाले अजिबात झाडू बिडू मारत नाही. छत्र्या नाही आणली वाटतं, मी छत्री नाही आणली. तर आता अजून पण आता आम्हाला तर आतमध्ये जायला रस्ताच मिळणार नाही. बघा तुम्ही कशा गाड्या लावल्या ते बघा. आता आम्ही कसं जायचं बघा, पदचाऱ्यांनी कसं चालायचं. सगळा रोड यांनी पॅक केला आहे असं. हे बघा आता इकडे ही एक गाडी आहे, तर ही ठीक आहे, ही कोपऱ्यावर लावलेली आहे. तो तर अक्षरशः रस्त्यावर होता. हे बघा आता ही अशी मुलं, ही गर्दी, ही सगळी अशी. ठीक आहे ना, कोपऱ्या कापऱ्यात लावलं तर ठीक आहे, परंतु असं मध्ये लावायचं नाही असं. आणि हे ते त्यांचं गेट आहे, हे ते गेट आहे, हे ते NHP वाल्यांचं दुसरं गेट आहे, त्यांचं दुसरं गेट आहे. असा हा रोजचा आम्हाला कंटाळा येतो. यातल्या यात लेडीजच्या स्कूटी पण आहेत, पुरुषांची 2 व्हीलर पण आहे, रिक्षावाले आहेत, परत स्कूलच्या पिवळ्या बसेस आहेत, परत पायानं नेणारे लोकल पण आहेत. हे सगळं चुकीचं आहे ना. वरती तो निर्लज्जसारखा बोलतोय की व्हिडिओ शूटिंग कशाला काढता. मग आता तो असं मध्येच जर जाणून बुजून असे आहेत सर्किट. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, मराठी माणसं पण काही कमी नाही आहे, ज्यांची लायकी नाही आहे ना असे सुद्धा लोक आहेत. आता हे जे NHP स्कूलवाले जे ते बघा, ते जे आहेत ना, ते पण काय पूर्वी 1-2 वेळा असे ते संपूर्ण रोड अडवून त्यांच्या माणसांना आत जाऊ देतात. शाळेचा परिसर आहे आपण समजू शकतो, परंतु आता हा दुसरा टप्पा आहे. अजून पुढे तिकडे तिसरा टप्पा आहे, जे मेन गेट आहे शाळेचं. तर आपण आता तिकडे जाऊया. तर तिकडे सुद्धा हे बघा कितीतरी स्कूटी घेऊन महिला येतात. या इथे सर्व सोसायटीत राहतात, अगदी जवळच सोसायटी आहे. तर ह्या अशा आता हे बघा, तर हे सगळं ही शाळा अशी बाहेर भेड बकरीसारखी मुलाबाळांना सोडून देते. बसेस हे बघा, आता तिकडे ती एक बस आहे, ही एक बस आहे, अशी बाहेर पण बस आहे, ती सफेद पण बस आहे. तर ह्या लोकल बस आहेत ज्या आतमध्ये आहेत. ते शाळा आहे, शाळेमध्ये काही आहे की नाही शिस्त, शाळेला काही शिस्त, शाळेचे टीचर म्हणा किंवा शाळेचे प्रिन्सिपल्स म्हणा, यांनी नको का हे सगळं. किंवा इथे ना एक असं नेमून द्यायला हवं, ट्रॅफिक हवालदार वगैरे. त्याची खूप आम्हाला, आता मी ज्या बिल्डिंगमध्ये आले ते कलश पार्क आहे, तर इथं माझा भाऊ राहतो, तर तो सुद्धा वैतागतात ती फॅमिली पण. त्यात पण फॅमिलीनी ना अशी शूटिंग काढलेली आहे, वरून काढली की हे बघा. आता ते त्यांच्या ज्या शाळेच्या बस होत्या त्या अगदी व्यवस्थित केल्या, परंतु या ज्या लोकल आहेत ते असे बाहेर बराच वेळ मुलांना मग हा येतो तो येतो तसं करून मग अशी ट्रॅफिक आणि खूपच कर्कश ह्याचा आवाज करतो. ते बघा आता खूपच ती ओम चाही आणि ह्या
ज्या अशा बसेस आहेत ना या खूपच आता गर्दी करतील, कारण जे बाहेरची मुलं आहेत ती गेली. तुम्ही बघितलं मला अशी 15 मिनटात त्या फटाफट बस निघून गेल्या. परंतु ही ओमशाही ह्या ज्या अशा दुसऱ्या आहेत ना या निव्वळ अशा नावाला हे लोक इथे राहून गर्दी करतात. अजून तर तो पहिला मेन पॉईंट तो बाकी आहे, ते म्हणजे शाळेचं पहिलं गेट आहे. तिथूनच मुलांना मी आता खूप सारे बघा, आता बरेचशी मुलं, खूप सारी मुलं आहेत, खूप मुलं आहेत. या शाळेनं ना नियोजन केलं पाहिजे. तुम्ही जपानला जाल, इतर कुठे जाल, तर शाळेचं असं नियोजन असतं. इथे काहीही नियोजन नाही आहे. ते बघा वेडबकरीसारखे येतात जातात. ते गेट आहे पहिलं. तर चला मी आले दिवस फिरायला. तर असं आहे हे सगळं. अशी सगळे शाळेत सगळी अशी मुलं ना रोडवर अशी फुटपाथवर अशी वेडबकरीसारखी सोडली जातात. त्याला काहीही हे नाही आहे, काही नियोजन नाही आहे, काहीही कसलंही नियोजन नाही आहे. या बस ही बघा, आता ही बस इकडून गाडी हल्ली जरा रस्ता रिकामं झालं. आता हे बाहेर येतात मुलांच्या जीवाशी खेळ होतो ना हो हा असा. हे बघा आता मुलं कशी इकडे बिचारी गोळा झाली. तर या मुलांच्या पॅरेंट्स लोक एवढे हजारो रुपये भरतात, लाखो रुपये भरतात, हजारो नाही लाखो रुपये भरतात. तर या मुलांच्या जीवाशी कशी ही शाळा खेळते अशी ही लोक. हे बघा आता यांची काही व्हॅन नाही आहे इथे दिसत. ते आता कोणतरी सोडून येतील आणि मग यांना घेऊन जातील असं. तर हे सगळं असं चाललंय. काही त्या शाळेवाल्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही आम्हाला मुलं टाकायची शाळेमध्ये आणि एवढं सगळं महागडं शिक्षण द्यायचं आहे, एवढे सारे फी भरायची. पण या मुलांची जीवाचं उद्या काय झालं, काय मोठा अपघात झाला, काही मोठं काहीतरी एखादं वाहन आलं, अचानक त्या वाहनाचा कंट्रोल सुटला, तर कशी नाजूक मुलं आहेत, तर त्यांचं कसं व्हायचं ते गलत आहे ना. माणसाचं नागरिकांचं तर सोडा, पण लहान लहान अगदी मुलाच्या जीवाचं केवढंसं एवढीशी जाण असते, तर त्यांच्या जीवाचं काय कोण घ्याल काहीच नाही. चला आता आपण एका त्या वकील मॅडमकडे जाऊया की त्यांचा एक वेगळा शूटिंग घेऊया वेगळी. चला आता त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. त्या बोललेल्या की तुम्ही या जरा, तर जाऊया आता तिकडे.